उभे केलेले महामानवाचे पुतळे रात्रीच्या वेळी एका ठिकाणी जमा झाले आणि तिथे ते बोलायला लागले। बोलत असताना श्री छत्रपती शिवरायांचा पुतळा पुढे आला आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज बोलायला लागले, अरे 18 पगड जाती धर्मातील मावळे मी एकत्र घेऊन स्वराज्याची मूर्त मेढ रचली, पण मला मात्र या स्वराज्यातील काही माणसांनी फक्त जातीपुरतं वाटून घेतलं राव, मी फक्त मराठ्यांचा झालो। अशाच वेळेस महात्मा ज्योतिबा फुले बोलायला लागले, अरे जीवनभर मी या समाजाला समतेचा विचार दिला, अरे जीवनभर मी या समाजाला समतेचा विचार दिला, पण मला मात्र फक्त माळी समाजाने वाटून घेतलं, इतर कुठल्याही जाती धर्माने स्वीकारलं नाही। अशाच वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलायला लागले, 18 पगड जाती धर्मातील लोकांना एकत्र गोव्या गोविंदाने नांदता यावं म्हणून मी या भारत देशाला संविधान देण्याचं काम केलं, पण मला मात्र फक्त बौद्ध समाजाने वाटून घेतलं, इतर कुठल्याही जाती धर्माने स्वीकारलं नाही। तेवढे तर लोकमान्य टिळक म्हणाले, मी फक्त ब्राह्मणांपुरताच उरलो। अशाच वेळेस काठी टेकवत महात्मा गांधीजींचा पुतळा पुढे आला आणि गांधीजी बोलायला लागले, अरे बाबांनो तुम्हाला तरी कुठली का होईना जात भेटली, तुम्हाला तरी कुठला का होईना धर्म भेटला, पण मला कुठल्या जातीनं स्वीकारलं नाही, कुठल्या धर्माला स्वीकारलं नाही, मी फक्त शासकीय भिंतीच्या खेळालाच लटकून राहिलो। मित्रांनो, हे धर्मापुरुष एका जातीची नव्हती, एका धर्माची नव्हती, पण एका विचारांची होती। श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकोबारायांना गुरु मानण्याचं काम केलं, तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी श्री छत्रपती शिवरायांना गुरु मानण्याचं काम केलं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानण्याचं काम केलं। इतकेच नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केलेली सत्यशोधक चळवळ पुढे आणण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी केलं होतं, तर समाजामध्ये समता निर्माण होण्यासाठी राजश्री शाहू महाराजांनी एका दलित कुटुंबातील मुलाला चहाचं हॉटेल टाकून दिलं आणि त्याच हॉटेलला त्यांनी सत्यशोधकाचं नाव दिलं होतं आणि समाजामध्ये समता एकता एकात्मता निर्माण होण्यासाठी राजश्री शाहू महाराज स्वतः त्या हॉटेलवरती चहा पिण्यासाठी जात होते। हा राजश्री शाहू महाराजांचा त्या काळचा विचार होता की लोक घडले पाहिजे, एकजूट झाले पाहिजे। पुढे चालून सत्यशोधक चळवळीचा वारसा कर्मवीर भाऊराव पाटलांनी चालवला, क्रांतिसिंह नाना पाटलांनी चालवला, तर संत गाडगे महाराज सुद्धा सत्यशोधक चळवळीचे खंदे समर्थक बनले। इतकंच नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी दत्तक घेतलेल्या मुलाचं नाव यशवंत ठेवलं, तर राजश्री शाहू महाराजांचं पूर्वीचं नाव सुद्धा यशवंत होतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मुलाचं नाव सुद्धा यशवंत ठेवण्याचं काम केलं। मित्रांनो, इतकंच नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवरायांच्या समाधीचा शोध घेतला, छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचं काम केलं, तर छत्रपती शिवरायांवरचा पहिला पोवाडा लिहिण्याचं काम सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं होतं, तर महात्मा ज्योतिबा फुलेंचा दुसरा पोवाडा शाहीर अमर शेख हा जातीने मुस्लिम समाजातील होता, तर महाराजांचे पोवाडे रशियाच्या चौकामध्ये गाणारे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजातील होते। मित्रांनो, इतकंच नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी श्री छत्रपती शिवरायांच्या समाधीचा शोध घेतला, त्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला, पण महात्मा ज्योतिबा फुलेंचा पहिला पुतळा उभा करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक या ठिकाणी केलं होतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा भाई केशवराव बागल या मराठा समाजातील माणसांनी कोल्हापूर या ठिकाणी उभं करण्याचं काम केलं। मित्रांनो, एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारण्यात आलं, बाबासाहेब तुम्ही या भारत देशाला संविधान दिलं, राज्यघटना दिली, पण तुम्हाला राज्यघटना लिहित असताना कधी कुठली कसली अडचण आली का? तेव्हा बाबासाहेब बोलले, मला राज्यघटना लिहित असताना कधीच कुठलीच कसलीच अडचण आली नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर माझ्या छत्रपती शिवरायांचं रयतेचं राज्य आणि त्या रयतेचे लोक प्रशासन माझ्या डोळ्यासमोर होतं, म्हणून मला कधीच कुठलीच कसलीच अडचण आली नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्र लेखन करत असताना जय शिवराय असे म्हणायचे आणि जय शिवराय असे म्हटल्यानंतर पत्र लेखन करत होते। मित्रांनो, रायगडाच्या किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला, पण राज्याभिषेक सोहळा संपन्न होत असताना या मनुवादी व्यवस्थेने त्यांचा त्या ठिकाणी अपमान केला होता, तर याच अपमानाचा बदला घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती
मातीचे दान करून छत्रपती शिवरायांच्या अपमानाचा बदला घेण्याचं काम केलं मित्रांनो। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते मित्रांनो। साताराच्या महाराणावरती कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था उभा केली। रयत शिक्षण संस्था उभा केल्याच्या नंतर तत्कालीन शासनाने रयतेचं अनुदान बंद केलं। रयतेचं अनुदान बंद केल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात जायचे, एक एक रुपया गोळा करत होते, रयत शिक्षण संस्था चालत होती। अशातच त्यांच्याकडे मुंबईतील एक शेठ सावकार आले आणि त्यांना म्हणाले, भाऊराव तुम्हाला हवी तितकी मी देणगी देतो, तुम्हाला हवी तितकी मी मदत करतो, पण एक करा, हे जे महाविद्यालयाला दिलेल्या छत्रपती शिवरायांचं नाव आहे ते नाव काढा आणि तिथं माझ्या बापाचं नाव लावा। त्याच वेळेस कर्मवीर भाऊराव पाटील ताट दिसून उठले आणि कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले, अरे एक वेळेस मी माझ्या बापाचं नाव बदलेल, पण या महाविद्यालयाला दिलेल्या छत्रपती शिवरायांचं नाव कधीच बदलणार नाही, असे म्हणणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे जैन समाजातील होते मित्रांनो। सर्व महापुरुषांनी जातीपातीच्या भिंती पाडल्या, पण आज आपण त्यांना त्याच जातीपातीच्या भिंतीमध्ये बंदिस्त करतो की काय, असा प्रश्न उभा राहिल्याशिवाय राहत नाही। छत्रपती शिवराय फक्त मराठ्यांचे, महात्मा फुले माळ्यांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होत्यांचे ही सर्वात मोठी शोकांतिका आहे मित्रांनो। जोपर्यंत माझ्या महारवाड्यामध्ये शिवजयंती साजरी होत नाही आणि माझ्या मराठी माणसाच्या घरामध्ये भीम जयंती साजरी होत नाही, तो पर्यंत समाजामध्ये समता, एकता, एकात्मता निर्माण होणार नाही मित्रांनो। अरे कुणालाही जमणार नाही अशी क्रांती करून धावली, कुणालाही जमणार नाही अशी क्रांती करून धावली, जातीय वादळाला देऊन टक्कर 14 रोंजळ भरून धावली। निसर्ग रीतीप्रमाणे पाणी आग विझवते, पण शिवराय शाहू फुले आंबेडकर यांनी तर पाण्याला जाग लावली, काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला, शाहरुख अजय अक्षय सुद्धा विमलच का म्हणाला, अरे बंद झाल्या शिक्षण जाहिराती, जुगार प्रसिद्ध झाला, जॉकी सुद्धा गायच्या करतो तोही तेच म्हणाला, जंगली रवी पे आवना मारा जायला काही फेमस झाला। गुटख्यामुळे धारीवाल इतका श्रीमंत झाला, पण या व्यसनापायी माझ्या भारताचा तरुण मात्र वाया गेला, एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले। धन्यवाद।